नमस्कार. परत एकदा स्वागत आहे आपलं स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी जी काही कर्जमाफी जाहीर केली होती सरकारनं आणि त्याचा जी-आर जो आहे तो आलेला आहे. तर त्या जी-आरनुसार या योजना जी आहे कशाप्रकारे राबवण्यात येणार आहे किंवा या योजनेमध्ये कुठल्या-कुठल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, या सगळ्याविषयी डिटेलमध्ये आपण जे आहे ती माहिती घेणार आहोत. या जी-आरमध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आहेत आणि कशाप्रकारे ह्या जी-आरमधील योजना राबवण्यात येणार आहे, त्याचे थोडक्यात विश्लेषण जे आहे ते आपण या जी-आरच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जो काही जी-आर जो आहे तो अ, आलेला आहे आणि ह्या जी-आरची लिंक मी आपल्याला खाली देईल ती तुम्ही वाचू शकता. तर महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्था एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणात हा जी-आर दिलेला आहे. त्यातील काही ठराविक मुद्दे जे आहेत ते आपण काढलेले आहेत आणि त्यानुसार आपण या जी-आरचा माहिती जी आहे ते आपण पाहणार आहोत. तर बघू शकता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2,00,000 रुपयापर्यंत कर्जमुक्ती देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंगळवारी 2 रोजी मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आणि या संदर्भातील जी-आर जो आहे तो 2 जून रोजी काढण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत होते व जे शेतकरी रेग्युलर कर्ज घेऊन त्याची परतफेड करतात अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आणि 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांनी 22-23, 23-24 किंवा 24-25 या 3 पैकी 2 वर्षामध्ये जर रेग्युलर कर्ज भरले असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा मिळणार आहे. या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेलमध्ये जे आहे ते आपण माहिती पाहणार आहोत. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 रोजी हा जी-आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या जी-आरची थोडक्यात माहिती जी आहे आपण तो इथं सांगणार आहोत. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचं जे काही मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत असतं आणि त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जाची मुदतमध्ये परतफेड करता येत नाही आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. आता या कर्जमाफीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये 2 प्रकारे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. पहिले शेतकरी आहेत ते म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती देण्यात येणार आहे आणि याच योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. आणि दुसरे जे शेतकरी आहेत की जे रेग्युलर कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना यामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 50,000 रुपयापर्यंत जे काही प्रोत्साहन अनुदान आहे ते देण्यात येणार आहे. आणि याची घोषणा 6/3/2026 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं होतं. यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी केली होती. आता ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्जे खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात रुपये 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. आणि सदर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाच्या पुनर्गठन आणि फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांच्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्यांची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखपेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड करणं आवश्यक आहे आणि तेव्हाच त्यांना वरील जी काही 2 लाख रक्कम आहे ती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळाला असेल अशा शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक
बँकाकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीचा मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000 वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000 वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत जी काही मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि एक वेळेस समझोता योजना काय आहे? सदर योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जा खात्यांची एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्जे खात्यांची मुद्दल आणि व्याजासंग 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकी रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यास प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम जी आहे ते परतफेड करावी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो काही GR आहे तो दिलेला आहे आणि या GR मध्ये शेतकऱ्यांवरती बरेच अटी नियम जे आहेत ते लागू करण्यात आले आहेत आणि यामुळे आपण सरसकट कर्जमाफी म्हणतो अशा प्रकारचा कुठलाही प्रकार जो होणार नाही किंवा बऱ्यापैकी शेतकरी जे आहेत ते यापासून वंचित राहू शकणार आहेत. या GR मध्ये बरेच नियम अटी जो आहेत तो दिलेले आहेत आणि ज्या शेतकरी कर्जमाफीमध्ये बसणार आहेत अशा शेतकऱ्यांना आपले काही वरचे पैसे आहेत ते आधी बँकेत जमा करावे लागणार आहेत आणि त्यानंतर जो आहे ते त्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो भेटणार आहे. तर बघूया या योजनेविषयी आणि या कर्जमुक्तीचा जो काही निर्णय आहे त्यावरती बरेच आरोप प्रत्यारोप होत आहेत. यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी उपोषण आंदोलन सुद्धा सुरू आहेत. जर यामध्ये काही नवीन बदल किंवा काही नियम शिथिलता आली तर आपल्याला आपण नक्कीच कळवू. तर मित्रांनो, अशा प्रकारे या GRचा एकूण सारांश होता आणि जर तुम्हाला याविषयी काही अडचण असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याविषयी जर काही नवीन अपडेट असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याची माहिती जी आहे ती आपल्याला टाकण्यात येईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा. धन्यवाद.